आज आपल्याला मस्तपैकी असा नाश्ता तयार करायचा आहे आणि मुलांनी तर आज हट्टच धरलाय की आज बटाट्यांचे पराठे पाहिजेच. चला तर अगदी एकदम झटकीपट होणारे आणि एकदम मस्त आणि एकदम चविष्ट लागणारे बटाट्यांचे पराठे आपल्याला तयार करायचे आहे. तर त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. एकदम खुसखुशीत, एकदम मऊ, एकदम लुसलुशीत अशा आपल्याला बटाट्याचे पराठे तयार करायचे आहे आणि एकदम बेसिक मसाले आहेत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर मी 2 कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, ओवा घालून घेतलेला आहे हातावर क्रश करून आणि तेल घातलेलं आहे. आणि त्याआधी मी बटाटे उकडून ठेवलेले होते, म्हणजे ते गार होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बटाटे उकडून ठेवायचे आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला पिठामध्ये मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्तपैकी असा घट्ट गोळा असा भिजवून घ्यायचा आहे. बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आता याला तेल लावून व्यवस्थित असं मस्तपैकी 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपले हे उकडलेले बटाटे देखील गार झालेले आहे. पटापट यावरची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे मस्तपैकी अगदी. आणि इथे मी 7 ते 8 बटाटे आहे मीडियम साईजचे ते घेतलेले आहे आणि सगळे बटाट्यांची सालं काढून झालेले आहे. तुम्ही हे हाताने देखील क्रश करू शकता, पण आपल्याला हे फिलिंग करून आपल्याला लाटायचे आहे, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित लाटले गेले पाहिजे. म्हणून मी हे किसणीवर छान अगदी मस्तपैकी किसून घेत आहे. किसल्याने काय होतं की अगदी मऊ एकदम बटाटा आपला हा किसला जातो व्यवस्थित, एक पण गुठळी त्यामध्ये राहत नाही आणि जेव्हा आपण ते लाटतो त्यावेळेस आपल्याला अजिबात अडचण येत नाही. तर अशा प्रकारे मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मी हिंग घातलेला आहे, 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, 2 चमचे तीळ घालून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की आता इथे ओवा देखील क्रश करून घालायचा आहे आपल्याला. ओव्याने ना खूप छान लागतात आणि हे बाधत सुद्धा नाही. आपला बटाटा जो आपण खातो ना की तो आपल्या पोटाला बाधत पण नाही जास्त. आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे. त्याच्यानंतर 2 चमचे मी धनेपूड घालून घेणार आहे आणि त्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालून घेणार आहे. यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट पण घालून घेतलेली आहे. तर लहान मुलं खात असतील तर मात्र अवश्य व्यवस्थित तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मूठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर मात्र जास्त घाला यामध्ये, कोथिंबीरीने खूप सुंदर चव येते आणि हिंग पण खूप आवश्यक आहे, त्याच्यामुळे हिंग पण तुम्ही अवश्य घाला. पहा, आता हे सगळं मिश्रण असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बटाटे आपण आधीच बॉईल करून गार करून घेतल्यामुळे त्यामध्ये त्याला पाणी सुटत नाही आणि पाणी सुटायलाच नको अशा प्रकारे आपल्याला. तरी देखील आपल्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. ह्या ठिकाणी थोडंसं तुम्ही बेसन पीठ किंवा रवा देखील घालू शकता, पण मी कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी घातलं आहे की आपले अगदी पराठे एकदम छान मस्तपैकी कुरकुरीत पण होतील. मऊ लुसलुशीत तर होतील, पण त्याबरोबर ते कुरकुरीत पण होतील छान अगदी मस्त आणि बाइंडिंग पण व्यवस्थित. आता बघा, आता इथे आपलं हे जे कणिक भिजवून ठेवली होती ती देखील आपल्याला एकदम छान मस्तपैकी भिजली गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी. आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल लावून पुन्हा एकसारखी अशी मळून घ्यायची आहे. आता सगळ्या कणकेला मी असं पीठ लावून अगदी छान मस्तपैकी भिजवून घेत आहे. बघा, तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. बघा, आता हे पीठ आपल्याला बाजूला ठेवायचे आहे आणि आता आपण जे बटाट्याचं मिश्रण तयार केलेलं आहे त्याचे छोटे छोटे असे मस्तपैकी एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. आणि आधीच आपण जर सगळे असे गोळे व्यवस्थित तयार करून घेतले ना की मग आपल्याला पराठा करायला पुन्हा पुन्हा आपल्याला जे हात आपले खराब होणार आहेत किंवा तो बटाट्यांचा चिकटपणा आहे त्यामुळे आपले हातही खराब होणार नाही आणि व्यवस्थित आपले हे पराठे लाटले जाणार आहेत. बघा, ते इतके छान अगदी हे 10 तरी झालेले आहेत एवढ्याशा पिठात किंवा एवढ्याशा बटाट्यांमध्ये. तर आपण आता इथे एक पराठे तयार करायला सुरुवात करूया. आता मी एक छोटासा असा उंडा घेणार आहे, म्हणजेच की आपलं जेवढे आपण बटाट्यांचा गोळा तयार केलेला आहे त्याच्यापेक्षा छोटासा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अगदी पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि त्याची वाटी तयार करायची आहे मस्तपैकी. म्हणजे पारी तयार करायची, तुम्ही लाटूनही करू शकता, पण मी आता इथे हातावरच करत आहे. पहा, आणि आता आपण जे तयार करून ठेवलेले होते बटाट्याचे छोटे छोटे बॉल्स
ते यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचं आहे. एकदम व्यवस्थित आपला एका हाताने आपल्याला जी कणिक आहे ती वरती उचलत न्यायची आहे आणि दुसऱ्या हाताने मात्र ते स्टफिंग बटाट्याचं ते आपल्याला आतमध्ये ढकलत जायचं आहे. व अशा प्रकारे आपल्याला बघा किती छान असा मस्त आणि आपलं कणिक पण खूप सुंदर असं भिजलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम छान एकदम मस्तपैकी आता हे छान अगदी अलगद लाटून घ्यायचं आहे. हे तुम्ही पोलपाटावर पण लाटू शकता, पण मी इथे थोडा न्यूजपेपर घेतलेला आहे. तुम्ही दुसरा एखादा पेपर पण घेऊ शकता. वेळेवर माझ्याकडे हाच होता त्यामुळे मी हाच घेतलेला आहे आणि एकदम सुंदर असा हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अजिबात मिश्रण बाहेर येत नाही. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि एकदम सुटसुटीत असं लाटून झालेलं आहे. तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून ठेवते, कारण मी एका साईडला गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तो अजून गरम झालेला नाही. तोपर्यंत मी तुम्हाला परत दुसरा पोळी तयार करून दाखवत आहे, पराठा तयार करून दाखवत आहे. तर हाताची अशी पारी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण जे बटाट्याचं बॉल तयार केलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडासा पिठाचा हात लावायचा आहे, म्हणजे ते आपल्या हातांना बोटांना चिटकत नाही. व अशा प्रकारे आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. पहा मस्तपैकी. आणि मग आता एकदम अलगद हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. असे पटापट आधीच तयारी करून ठेवली ना की आपल्याला पटापट लाटता येतात बघा. आणि कोणी पाहुणे वगैरे पण आली ना, आपण अशी पूर्व तयारी करून ठेवली ना की अजिबात वेळ जात नाही. आणि बघा, आणि स्टफिंग पण बाहेर येत नाही, एकदम सुंदर असे लाटले जातात. चला तर मग आपण हे भाजायला घेऊया. तर तव्यावर मग मी हा पराठा घातला आहे बघा आणि छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि लगेच बघा अगदी लो टू मिडियम गॅसच करायचा आहे. आणि पराठ्यावर थोडेसे वरती बुडबुडे आले, असे फुगलेले दिसले की मग तो उलटा करायचा आहे आपल्याला. आणि यावर आपल्याला तेल घालून, तुम्ही बटरही लावू शकता, तूपही लावू शकता, पण मी इथे तेल लावणार आहे बघा. आणि दोन्ही साईडला आपल्याला मस्तपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता दुसऱ्या साईडला पण पलटी करून आपल्याला तेल, जर तुम्हाला खूपच जास्त आवडत नसेल तर अगदी एकदाच तेल टाकायचं आहे. त्यानंतर आलटून पालटून आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हा पराठा अगदी तसाही खाऊ शकता, शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, किंवा शेंगदाणा हिरव्या मिरच्याची चटणी त्याच्याबरोबर खाऊ शकता, आणि सॉस बरोबर पण खाऊ शकता. बघा आता दोन्ही साईडनी मस्तपैकी अगदी हा खरपूस पराठा आपला भाजला गेलेला आहे. तर मग मी आता हा एका प्लेटवर काढून घेत आहे. पहा. आणि लगेचच आता दुसरा जो पराठा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला तव्यावर त्याच प्रकारे टाकून घ्यायचा आहे. पुन्हा उलट पालट करून आपल्याला पुन्हा यावर तेल सोडायचं आहे. छान अगदी मस्तपैकी दोन्ही साईडला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला यावर तेल सोडायचं आहे. व अशा प्रकारे आपला हा पराठा दोन्ही साईडला मस्तपैकी असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा वास अगदी किचनमध्ये एकदम मस्त सुटलेला आहे. आणि असे गरमागरम आपल्याला सर्व करायचे आहे. एकदम सकाळचा नाश्ता म्हणजे अगदी पोटभरीचा नाश्ता, पटापट गरम सर्व करायचं आहे आपल्याला. तर अशाच प्रकारे मी हे सगळे पराठे दोन्ही साईडला मस्तपैकी असे भाजून घेणार आहे. एकदम छान झालेले आहेत सगळे. आणि आमची बच्ची मंडळी एका साईडला बसलेली आहे आणि त्यांना मी सर्व पण करते आहे. तर बघा एकदम छान अगदी पटापट होतात हे अशी पूर्व तयारी केल्यानंतर. तर एकदा नक्की करून बघा. आता मी इथे टोमॅटो सॉसच केलेला आहे बघा, त्याच्यामुळे एकदम मस्त झालेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे. मी तुम्हाला दाखवून देते हातावर बघा, अगदी क्रश करून दाखवते आहे, तरी तो एकदम छान अगदी जसाचा तसा राहत आहे. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहाच, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.